ओम श्री सिद्धे भैरव नमः. बघा बागुलबुवा, काय आहे बागुलबुवा? बागुलबुवा ही भीती. तशी आपल्या पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे, आमकं केल्यानं पाप होईल, तमकं केल्यानं पुण्य होईल, असं केल्यानं पाप होईल. आणि मग आपण काय करतो, त्या भीतीपोटी असं केल्यानं पाप होईल मग ते करू नका, तसं केल्यानं पुण्य होईल ते करा. मग पाप आणि पुण्य याची व्याख्या काय सांगितलेली आहे? ज्या वागणुकीना, ज्या बोलण्याना मला आनंद होतो आणि दुसऱ्याला आनंद होतो त्याला काय म्हणतात? पुण्य. ज्या वागणुकीना मलाही त्रास होतो, ज्या बोलण्याला मलाही त्रास होतो त्यालाही त्रास होतो त्याला काय म्हणतात? पाप. परपीडा हे पाप आहे आणि दुसऱ्याला सहकार्य करणं हे पुण्य आहे. ही व्याख्या गेल्याने मग लोकांनी काय केले, त्याचा अपभ्रंश केला आहे. मी आमकं केल्यानं पुण्य होईल, तमकं केल्यानं पुण्य होईल, ही सगळी समजूत आहे. तर खऱ्या अर्थानं जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगू देईल, ही आपली भारतीय संस्कृती. आणि माझंच भरलं पाहिजे ही विकृती. आज समाजामध्ये काय झाली, विकृती माज दिली. म्हणून आपले हे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत रामायण महाभारत हे लिहून ठेवलेलं आहे. दासबोध लिहून ठेवलेलं आहे आणि हरिपाठ लिहून ठेवलेलं आहे. तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. म्हणून हरिपाठामध्ये, हरिपाठ म्हणजे पूर्ण गीता आहे आणि त्या नियमानं जर वागला तर त्याच्या हातून कोणचंच पाप होणार नाही. पण मी असं केल्यानं पाप होईल, देवाला बकरू केल्यानं कापल्यानं पुण्य होईल. सांगा तुम्ही आता, देव त्या प्राण्यात आपलं रक्त लाल आहे, प्राण्याचं मात्र लाल आहे आणि त्या बकर देवाला बळी द्यायचं आहे, कोंबडं द्यायचं आहे, पुण्य मिळेल. मग पुण्य करता पाप घडे, पाप करता पुण्य जडे. तो पुण्य कार्या जातून पाप घडतं. म्हणून ही अपभ्रंश सोडून द्या आणि खरा देव आपल्या हृदयात आहे, प्राणीमात्रात आहे. आणि आपलं जे कुळदैवत आहे, आपल्या कुळदैवतामध्ये आपली वाडवडील आहे खंडेराव भैरोबा देवी आणि ते आपल्या देवाऱ्यात आहे. म्हणून हा खेडचा भैरोबा जो आहे आपलं कुळदैवत आहे. याचा आदर्श काय आहे? आईबापाची सेवा करा, अन्यायाविरुद्ध अन्याय करू नका आणि खरं वागा. आपल्या देवाऱ्यातच आहे, तो आपल्याला उपदेश करतो पण आपण तिकडे लक्ष देत नाही. आपण काय करतो, त्याच्याकडनीच मागत राहतो. म्हणून त्याच्याकडं मागण्यापेक्षा त्याचे जे विचार आहे, त्याचं जे नाव आहे, तुम्ही जेवढं दुसऱ्याला सांगाल, तुम्ही दुसऱ्या त्याचा प्रचार कराल, तुम्हाला पुण्य होईल. आणि तो तुमच्या इथं कृपा केला नाही. म्हणून इथं या, दर्शन घ्या आणि तुमचे देव भेटवायला आणा आणि त्याचा प्रचार तुम्ही जेवढा कराल तेवढी तुमच्या प्रपंचामध्ये सुख समृद्धी येईल. लोक म्हणतात साईबाबाला घ्या, पैसे दिले डबल होत्यात. तर तुम्ही अनुभव घ्या, भैरोबाचा प्रचार करा. तुमचा प्रपंच डबल जर झाला नाही तर मग मला बोला. म्हणून हे भैरोबाचे विचार आहे ना, हे तुम्ही स्वतः घ्या आणि दुसऱ्याला सांगा. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.